स्वामी काज स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा नित्य बोले मुखी दुःखवे अनेकाच्या दुःखी हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची बळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुं इंद्रहि समागत तिष्ठन्ति मानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार होयात नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरमस्तक हे या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तीन सिरे Thank you.
दंडवत गोरक्ष जालिंदर चरदे प्रमुंडकानी मुचिंद्र चौरंगी देवनायक भरतरी भूम्यानवनाथ सिद्ध भगवान की जय। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा किंबहुना अखिल कोटी ब्रह्मांड आहे भगवान परमात्म्याच्या चरणावर वंदन करून माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणावर वंदन करून परमपूज्य सद्गुरू दादासाहेबांच्या चरणावर वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनांच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या काळातील आताच्या परिस्थितीच्या आधारावर जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला अभंग। तुम्ही म्हणाल महाराज आताच्या म्हणजे कारण तुकोबारायांनी हा अभंगाची रचना करून 400 वर्ष किती वर्ष 400 वर्ष मग 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय आताचा इतिहास लिहून ठेवतो आताचा। मग तुम्ही थोडे म्हणा महाराज तुकोबारायांना आताच त्यांना तवा कसं कळालं ते तुकोबाराय होते आम्ही जीव आहोत। तुकोबाराय होते म्हणजे काय त्यांना भूतकाळ कळत होतं त्यांना भविष्यकाळ कळत होतं आणि त्यांना वर्तमान बी कळत होतं कारण तुकोबाराच्या प्रमाणे भूत भविष्य वर्तमान होईल कारण त्यांना तीनही कालाचं ज्ञान असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय या समकालातली वृत्ती त्या काळामध्ये लिहून ठेवली। काय लिहिली तुकोबाराय त्याचा इतिहास जगताच्या समोर ठेवतात। अरे बाबा या काळामध्ये लोक देवदेव करतील तीर्थयात्रा करतील व्रत वैकल्य करतील उपासना करतील पण शास्त्रदृष्टीनं देवाची पूजा करणार नाहीत शास्त्रदृष्टीनं देवाची पूजा करणार नाहीत। तुम्हाला प्रश्न पडला असं शास्त्रदृष्टी म्हणजे काय शास्त्र म्हणजे वेद म्हणजे शास्त्र म्हणजेच पुराण आणि या 3 योगाच्या तत्वानं जीवाची अवस्था होणार नाही म्हणून तुकोबाराय आताचा इतिहास तवा लिहून ठेवला। महाराज तुम्ही असं जे सांगता की शास्त्र काय सांगतं तर शास्त्र एकच सांगतं जे मनुष्य जन्म आपल्याला मिळाला ना या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या पाठीमागे 3 अधिकार आहेत। एक मनुष्य जन्माला आल्यानंतर या मानवाला किंमत आहे कोणाला बरोबर आहे बोलून तर हो म्हणता ऐकू आलं मानवाला किंमत आहे मानवाला तत्व आहे मानवाला अधिकार आहे मानवाला तत्वही आहेत मानवाला अधिकारही आहे मानवाला गुणही आहे आपल्या भाषेमध्ये पण मानव या तिघाला विसरलाय कोणी तत्वाला विसरला अधिकाराला विसरला आणि गुणाला विसरला आणि गुणाला तत्वाला अधिकाराला विसरल्यामुळे ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेवराय सारखे महात्मे त्या समकालात आताची वरती घेऊन ठेवली का बघा तुम्ही आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय पण कळाला जर कळाला असता
तर याचे गुण काय, याचा अधिकार काय आणि याचं महत्व काय, आपण याचा विचार केला असतो. आणि मला पुन्हा एक शब्द टाकायचा आहे, विचार करण्याचा जो अधिकार आहे ते कोणाला आहे? मानवाला. पशु काय पाप पुण्य, पशुला काही विचार करण्याची क्षमता नाही, पशुला काही खरं खोटं कळत नाही, पशुला मायबाप कळत नाही, पशुला दान धर्म कळत नाही, पशुला तीर्थाटन कळत नाही, पशुला माणिकचंद कळत कळते का? हे कोणाला कळते? आता मानवाला कळते का? खरं खोटं मानवाला, धर्माधर्म, नीतिमत्ता, सत्य असत्य, हे सगळं कोणाला कळतं? मनुष्याला. कशामुळे? आता आणि गेलो. कशामुळे कळतं? कळतं बरोबर आहे. कशामुळे? कारण जे सगळ्यापेक्षा वेगळे इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियामध्ये सगळ्याला समान आहेत. महाराज पुन्हा शब्द मीच आहे का? थोडे वेगळं म्हणल्यानंतर तुम्हाला आणि प्रश्न येईल. सगळ्याला समान इंद्रिय, पशुला, प्राण्याला, जंतूला, जीवाला. फक्त जीवाला या सगळ्यापेक्षा 5 ज्ञानेंद्रिय विशेष आहे. 5च ज्ञानेंद्रिय. आणि ते 5 ज्ञानेंद्रिय असल्यामुळे त्या ज्ञानेंद्रियाच्या बळावर मानवाला हे सगळं कळतं, पण वळत नाही. हे आपलं करंट कपाळ. कळतं आपल्याला, धर्म कळतं, अधर्म कळतं, नीती कळते, न्याय कळते, मीमांसा कळते, देव कळते, सगळं कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, पण वळत नाही. आणि न वळत असल्यामुळे आपली गती अशी आहे महाराज, आपण देवाचे सोयरे झाले पाहिजे. कोणाचे? कोणाचे? देवाचे. पण आपण कोणाचे सोयरे बोलवलो? बघा तुम्ही, लोक सोयरे म्हणले का नाही, ती आमची आत्याची सून आहे, ती आत्याच्या आत्तीची सून आहे सांगतात. सोयरे कुठवर घेतात? तिकडं. हे सोयरे जोडवत बसल्यामुळे आपण लौकिकातले आपण देवाचे सोयरे होईना गेलो, आपण कोणाचे सोयरे होऊ लागलो? यमाचा पाऊल येवोनी नरदेहा विचारावे, येवोनी नरदेहा विचारावे काय सार, येवोनी नरदेहा विचारावे सार आणि धरावा पैधीर भजन मार्गी. आपण कोणता मार्ग धरला पाहिजे? भजन मार्ग. पण आम्ही मार्ग धरलो धाब्याचे, आम्ही मार्ग धरलो दुसरेच, म्हणून आपण भजन मार्गामध्ये नाही. हे भजन नाही आमचं. आता हे जर मी कीर्तन नेलो 12 पर्यंत, माझं काही खरं नाही, मला माहित आहे ना. आम्ही भजन मार्ग टायमिंग वरला आहे आणि धाब्यावरली त्याला टाइम नाही. मला 3 घंटे बसतील पण भजन धाबा सोडत नाही. म्हणून आपण मार्ग चुकलोत. मला सांगायचं काय, मार्ग चुकलोत. आणि मार्ग चुकल्यामुळे आपण देवाचे सोयरे झाले पाहिजे, पण आपण देवाचे झाले. बघा तुम्ही, येवोनी नरदेहा विचारावे, आपण सार विचार केला नाही म्हणून आपण त्याला सोयरा केलो नाही. देव तो सोयरा बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करी आता. पण आपण त्याला सोयरा न करता देवाला आपण या सोयरामध्ये अडकलो. कोण्या?
कोणते सोयरे लय बाहेर सांगतात हे आमचा मेहुणा आहे म्हणतो. कोण आहे मेहुणा? ही आमची मेहुणी या माया नदीच्या संसारामध्ये अडकलो येडे हो. आणि या संसारात अडकून एवढे पक्के अडकलो हे एक बी कामाचं नाही, एकही कामाचं नाही. तुम्ही बघा अंतकाळी मी परदेशी हे जाणूनी मानसी. तर अंतकाळात आपण परदेशी आहोत हे कोणीच नाही. कारण इष्ट आले मित्र आले तेही संशयानी प्रतले. सगळे आपले इष्ट मित्र गुणगत माय बाप हे सगळे आपल्याला अग्नीत दिले की निघून गेले, कोणी आपल्याला विचारत नाही. महाराज जर आपण त्याला सोयरा केलो ना तर तो अंतकाळाचा कामाचा अंतकाळाचा सोयरा तुका म्हणे विठू धर. आपण विठूला धरलो नाही, आपण या सोयऱ्याच्या मागे चालल्यामुळे अधोगतीला कसं चाललं याला सोयरा मांडलो आणि पूजा त्याची करला. कोणाची? देवाची. बरोबर आहे का? आणि त्या पूजेला आपण काय करत माहिती का? माझं बोलणं थोडं लक्ष द्या, विरोधी बोलत नाही मी, पण लक्ष द्या, बोललं तर लक्षात येतं. आपण पूजा कसं करायला लागलो? स्वयंभू भगवान परमात्म्याची पूजा करायला लागलो, म्हणजे मूर्ती पूजेच्या पाठीमागे लागलो. आणि मूर्ती पूजा करत असताना तिला 5 लिटर दूध, 2 लिटर दही, पाव किलो तूप, पाव किलो मध, 1 किलो लोणी. कुठं चालू? नाही मी करू नका म्हणून म्हणणार मला नाही, कारण मी जेवढं कीर्तनाला पैसे मागणार तेवढं अभिषेकला मागतो. हा मी कीर्तनाला आतापर्यंत कधी पाकिट फोडत नाही कोणाचं, पण अभिषेक हाय म्हणून माझ्याकडे जर आला तर 1100 पहिले आहेत का ठेवून ऐका जाऊ दे, तिकडे जायचं नाही. मी काय सांगायला लागलो आपल्याला? मी कधी काय सांगायला लागलो? 5 लिटर दूध, 2 लिटर दही, पाव किलो असणार मध, पाव किलो असणार तूप, 1 किलो लोणी आणि साखर एवढं सगळं मिसळून त्या देवाची पूजा करायला. आणि आम्ही सांगतो त्याची पूजा आहे. तुकोबारा म्हणतात हे मिथ्य आहे, हे मिथ्य आहे, याला मी मानत नाही. तुकोबारा म्हणतात का? हे जर तुम्हाला पूजा करायची आहे कोणती? विष्णूची, भगवंताची. मूळदेव विष्णू म्हणून विष्णूचं नाव घेतलं. पण तुम्हाला जर दैविक पूजा करायची असेल तर हे पूजा करण्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? धर्मनीतीचं पालन करावं लागेल. कोणाचं? धर्मनीतीचं. जे धर्म आता बुडालंय, जे सत्य आता बुडालंय, आता सध्या असत्याचं मात आलेलं आहे आणि पापांना ओघ निर्माण झालेलं आहे. याच्यामुळे तुकोबारा म्हणतात त्या पूजेपेक्षा, त्या तीर्थाटनापेक्षा, त्या व्रतवैकल्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणात.
मनुष्य जन्माला आला आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही देव धारणा उपासना तीर्थाटन करताना याच्या अगोदर तुम्ही तुमचे तत्व सांभाळा. तत्व म्हणजे अधिकार म्हणजे या मनुष्य जन्माला आल्यानंतर शास्त्रदृष्टीमध्ये आपल्याला 4 साधना सांगितल्या आणि त्या 4 साधना तुकोबरा पहिल्या चरण सांगितलं. कोणत्या? पहिलं तुम्ही आल्यानंतर दासत्व करा. दुसरं तुम्ही दासत्व निभावत असताना आपल्या जीवनामध्ये गुरुची सेवा करा. तिसरं सांगितलं पित्राचं पालन करा आणि चौथं सांगितलं पातिवर्तिक धर्म सांभाळा. या 4 गोष्टी सांगितल्या. एकाला तुकोबारायला म्हणायला लागलं, महाराज तुम्ही 4 साधना आम्हाला सांगता कशाबद्दल? हे 4 साधना जर तुम्ही केलात तर हेच विष्णूची पूजा आहे. हेची विष्णूची तुम्ही ह्या साधना रोज हे साधना केल्यानंतर या वावरला दर्शनापेक्षा विशेष. दर्शनापेक्षा विशेष आहे. एकानं म्हणलं कसं विशेष आहे? तुकोबारामध्ये सांगतोय. आता आपण कोणाचे ना कोणाचे नोकरदार आहोत. पुढची एक सोडून एक नोकरदार दोघांपैकी. तुम्ही मालक, ते नोकरदार आहेत का ना कोणाच्या कारण? त्याच्यात किती जण तर नोकरदार होतात. मालक आपल्याला काम सांगते का नाही? आपण इमानदारीने करतो की टाइमपास करतो? त्यांना म्हणले आम्ही केव्हा टाइम जाईल याची वाट बघतो. पण 1 तारीख आल्यावर काय करतो? इतकं सांगितलं महाराज. दासत्व असं निभावलं पाहिजे. त्याचं आपण द्रव्य घेतो ना, तर मालक न सांगता आपण पुढच्या डोळ्यासमोरची कामं केली पाहिजे, न सांगता. पण आता असं झालंय, मालक नोकरदाराला सांगते कसं, बापू शेतात आपल्या इथं आता जनावर यायला लागलेत, आता असणारा रब्बी पेरलोत आणि आता तू कुंपण लावून घे. काय लावून घे? कुंपण म्हणजे काटे लावून घे. काटे लावून घे म्हणल्यानंतर नोकरदार काय करतो माहित आहे का? मालकाला होकार शब्द देतो आणि होकार शब्द देऊन तो काय करतो माहित आहे का? शेतामध्ये काम करतो, येतो घरी. घरी आल्यानंतर महाराज मालक विचारतो, काय रे बाबा काय केलंस? पूर्ण काम झालं म्हणे. तुम्ही सांगावं मी नको म्हणाव, तुम्ही सांगितलं मी केलं काम. आणि सकाळी पुन्हा मालक जाऊ बघायला कसं किती काम केलंय. त्यानं बघून आल्यावर मालकानं पुन्हा प्रश्न करावा, काय रे मी रात्री सकाळी शेताकडे गेलो होतो. बरोबर आहे म्हणे, मी तुम्हाला लक्ष दिलं तुम्ही शेताकडे गेलो होतो. मग कसं रवलास? म्हणे माझं काम रवायचं होतं, वारा आलो उडून गेली, मी काय माझं काम रवणं होतं, मी तुमचं ऐकलो हो, मी रवलं, पण रातातून वारा उडून गेलं त्याचं माझं काय काम? नाही महाराज, याला दासत्व म्हणत नाही. दासत्व असं केलं पाहिजे की त्याचं फल प्राप्त झालं पाहिजे. असं कुठं झालं का की दासत्वाचं फल प्राप्त झालं? थोडस रामायणात येतं. या म्हणजे उठू नका, बुद्धीला घ्या. हा, रामायणाचं थोडस दासत्व सांगतो महाराज. वनामध्ये अंजनी तप करत होती आणि अंजनी माता तप करत असताना तिला प्रसाद मिळाला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो ते पिंड सेवन केली आणि गर्भोदय धारण झालं आणि गर्भशयातून पुत्ररत्न जन्माला आला. मला जास्त इतिहास वाढवायचा मुख्य. जन्माला आल्याबरोबर अंजनीनं त्याची कसोटी पाहिली. हा ब्रह्मचारी कसोटीत जन्माला आला. अंजनी म्हणजे भाग्य भाग्य एवढं म्हणत बाळ हे जन्माला आल्याबरोबर रडायला. रडत असताना आईने विचारलं, का रडतोस रे? का रडतोस? भूक लागली म्हणे. भूक लागली. हिना म्हणली काय पाहिजे? सफरचंद. ते बघ म्हणे तिथं सफरचंद आहे. खाली सफरचंदाचं झाड होतं. सफरचंद म्हणजे कळतं नाही हो, विचारायचं होतं. सफरचंद म्हणजे चिकू, सफरचंद म्हणजे शेप. सफरचंदाचं झाड होतं
आता पिकलेले सफरचंद कसे राहतात? लाल राहतात. अंजनी मातेनं त्या वनामध्ये त्या बाळाला सांगितली त्या तिथं सफरचंद आहेत आणि तू कसोटी आहेस, तू वायुपुत्र आहेस, तुला आकाशामध्ये उडता येतं ब्रह्म कसोटी असल्यामुळे, आणि ते सफरचंद खा जा असं बोट केलं त्याला. यानं उडला महाराज वायुपुत्र असल्यामुळे, आणि उडला सफरचंदाकडे गेलं नाही. त्याला वाटलं सफरचंद एवढं राहिलं, एवढं राहते काय की. सकाळचं ब्रह्ममुहूर्त होतं, दुसरं सफरचंद उगवलं होतं. कोणतं? सूर्यनारायण. आणि हे गेलं त्यालाच गिळायला गेलं सफरचंद म्हणून गेलं महाराज, कारण हे ब्रह्म कसोटीचं होतं. आणि यानं गेलं सूर्याला गिळायला लागला. सूर्याला गिळत असताना सूर्यनारायण म्हणले, ए इंद्रा, ह्यानं मला गिळला तर तुमचा अंधकारच आहे म्हणे. हे लय भेना ते माझ्या जवळ आले. त्यावेळेस त्या इंद्रानं काय केलं, आपल्या हातामधलं जे हत्यार आहे ना, तो हत्यार त्याच्या वनवटीवर मारलं, म्हणून त्याची वनवटी फुगली आणि तो बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. इंद्राचं वज्र लागलं त्याला, म्हणून वज्रदेही म्हणतात त्याला. कोणतं देही? वज्रदेही. आणि ते वज्रदेही का झाले तर ते इंद्राच्या वज्र आसनाने त्याला मारल्यानंतर तो सूर्यापासून मुक्त झाला. वायुदेवाने त्याला घेतलं, पुन्हा अंजनी पाशी आणून ठेवलं. अंजनी म्हणले, हे जन्मत्याच एवढं पराक्रमी आहे, पुढे काय काय करते की म्हणे सांभाळायला लागली. बघता बघता मोठं झालं, म्हणजे गडी पडलेल्या मी इथंच थांबत नाही. मोठा झाला. मोठा झाल्यानंतर किष्किंधेच्या राज्यसेनामध्ये सेवक म्हणून प्रवेश केला. किष्किंधेचं राज्य होता सुग्रीवची. सुग्रीवाच्या राज्यामध्ये राहायला लागला. राज्यामध्ये राहत असताना सुग्रीवानं आपल्या गुरुदेवाचं वर्णन केलं. गुरुदेवाचं वर्णन केल्यानंतर यानं आईकडे आला. अंजनी मातेच्या जवळ येऊन हा हनुमंतराया अंजनीला म्हणायला लागला, आई मला गुरु कसला भेटेल सांग म्हणे. आता अंजनी म्हणले, तू ब्रह्म कसोटीचा आहेस, तू बलवान आहेस, तू जन्मताच पराक्रमी आहेस, तुला गुरु तुझ्यापेक्षा बलवान पाहिजे म्हणे, तुझ्यापेक्षा ताकदवान जन असेल तेच तुझा गुरु म्हणे. आता यानं म्हणला, उठलं की कुस्ती खेळू का म्हणे. ज्यानं म्हणे कुस्ती खेळू नको, योग प्रसंगानं तुझी जर जिज्ञासा असेल तर तुला गुरुची भेट होईल, महिमा कळेल तेव्हा तू शरण जा. एवढं म्हणल्यानंतर महाराज यानं योगानं सुग्रीव राजाचं दर्शन घेतलं. राजाला विचारला, राजा मला आज टेन्शन आलं नाही, काय मला गुरु भेटते का नाही तुम्ही? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार होईल का नाही, मी श्री गुरुला शरण जाईन का नाही ती चिंता लागली. मग काय करणार म्हणे, मी आता एकांत गाठतो म्हणे. आणि पंपा सरोवर बसले. कुठं? पंपा सरोवर. तिथे एका वृक्षावर बसले महाराज. आणि वृक्षावर बसले असताना इकडं प्रसंग असा झाला, सीता चोरीला गेली. कोण? सीता चोरीला गेली. सीता चोरीला गेल्यानंतर हे दोन रडत रडत हिंडायला लागले. कोण? त्याचं नावच राम आहे. रडत 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 पंप सरोवर आले. आणि पंपासरावर आल्यानंतर नेमकं वृक्षाच्या खाली दुपारचं ऊन लागायला लागलं. म्हणून रामप्रभू लक्ष्मणाला म्हणायला लागले, लक्ष्मणा थोडीशी विश्रांती घेऊया झाडाखाली. आणि विश्रांती घेऊया म्हणल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी रामप्रभू जमिनीवर असं अंग टाकले आणि लक्ष्मणाच्या उजव्या मांडीवर डोकं ठेवलं आणि वर विचार करायला लागले, सीता कुठं असेल, कशी असेल. विचार करेपर्यंत महाराज याने वर बघितलं. याने वर बघितलं आणि ते माकड आहे. पण याला ते माकड दिसलंच नाही. कारण मी माकड का म्हणतो, कारण हनुमंताचा शब्द आहे तो माकड म्हणून. हनुमंताच्या तोंडातून निघालेला शब्द आहे वानराला माकड. आणि त्यानं वर दिसल्याबरोबर, पण मला तिकडे जायचं नाही, माझा विषय तो नाही, मी आणि कधी सांगेन, राहू द्या. वर बघायला लागले. लक्ष्मण दादा हातामध्ये शस्त्र घेतले आणि रक्षण करायला लागले. रक्षण करत असताना हनुमान म्हणला, हे लय तेजपुंज दिसलाले, ही असतील तर कोण, यांची परीक्षा तर बघा म्हणले. हनुमंतराय काय केला, ज्या फांदीवर बसला होता ती फांदी जोऱ्यानं असं दाब दिली. दाब दिल्याबरोबर ते फांदी कडाडा आवाज आले, म्हणजे मोडायला लागली. मोडत असताना सहज रामप्रभूचं लक्ष गेलं, पण रामप्रभू चिंतातूर असल्यामुळे तिकडे लक्ष दिले नाही. आवाज आल्याबरोबर शस्त्र उचलून लक्ष्मण दादा सोडायला लागले. कोणाकडे? हनुमंतरायाकडे सोडायला लागले. हनुमंताकडे सोडत असताना जरा हालचाल झाली आणि रामप्रभूची चिंता भग्न झाली. रामप्रभू म्हणे, लक्ष्मणा काय करायला लागलास? म्हणे, हा कोण दैत्य आहे की हा तुमच्यावर हा फांदी पडून टाकायला लागलाय, आता याचा वध करतो. रामप्रभू म्हणले, हा राक्षस आहे कशावरून आपल्याला माहित.
नाही नाही म्हणे त्याला तुमच्यावर असणारा फांदी टाकायला लागेल. राहू दे, थांब जरा, थांब, गडबड करू नको, थांब म्हणे. लक्ष्मण दादा म्हणे तुम्ही म्हणून यानं वाचला म्हणे, नाही असतो म्हणे. आणि कसा घेतला असतो त्या मावशी घेतला असतो. ऐका इकडं, हा प्राणच घेतला असतो म्हणे. एवढा म्हणजे पण हनुमान म्हणला यानं लयच बोलला म्हणे. कोण? लक्ष्मण दादा लय बोलला, याला दाखवतोच ताकद म्हणला. आणि ती फांदी जोरात मोडली आणि रामाच्या दिशेनं असं सोडायला लागला. पण राम प्रभू निस्त कृपा दृष्टीने त्याच्याकडे बघितले. कोणाकडे? फांदीकडे. वरून हनुमंतराय त्या फांदीला खाली टाकायला लागले, पण राम प्रभू खालून बघायला लागले दृष्टीनं. फांदी खाली काय येत हनुमान म्हणला हे काय जाणतेत का म्हणला. मी एवढं ताकद लावायला लागलो पण ह्याला काय खाली जायला गेले. पुन्हा जोरात उडलं भूमकार दिवसाने गर्जना करून, तरी फांदी खाली येणार मला. यानं म्हणलं ह्या फांदीत काहीतरी करून ठेवले, याला सोडा म्हणलं. यानं दुसऱ्या फांदीवर उडी मारला. यानं दुसऱ्या फांदीवर उडी मारल्या बरोबर रामप्रभूनं बघितल्याबरोबर ती फांदी जशीच तशी जाऊन चिटकली, जशीच तशी. म्हणून आजबी झाडाच्या फांद्या मोठ्या झाल्या की ते बघा कसं दिसते, तुटलेली दिसते का, म्हणजे तुटून जुडल्यासारखी दिसते. हे रामप्रभूचं वरदान आहे. पण आम्ही ते लक्षच देत नाही बरं का. जुडली आणि म्हटलं फांदी जुडली, हे लई बलवान दिसतात म्हणे, आता काहीच करणे, खाली उडी मारा म्हणे. आणि हनुमंतराय असं भोकाल दोन उडी मारणार. लक्ष्मण म्हणला दादा याने येवलाले म्हणे, येवलाले म्हणून असं बाण धरलं शस्त्र त्याच्याकडं. हनुमंतराय खाली उडी मारले, रामाचे चरण धरले. कोणाचे? रामाचे. रामाचे चरण धरल्याबरोबर रामप्रभू म्हणले बापू काय की दर्शन घेता म्हणे. देवा तुम्ही आमच्यापेक्षा लय बलवान दिसता. कशावर रे? मी एवढा बलवान आहे म्हणे, मी सूर्याला गिळलो म्हणे. लोक मोठेपणा सांगतातच पहिलेपासूनच आहे. सूर्याला गिळलो पण सूर्याची ताकद नव्हती म्हणे. मला इंद्राच्या वज्रानं बाजूला केलं म्हणे, नाही तर त्या सूर्याला कवाकी गिळला असतो. पण एवढी फांदी खाली येण्या गेल्या माझी ताकद मला कळाली म्हणे. माझी ताकद मला कळाली. मी तुमच्यापेक्षा न्यून आहात, पण आजपासून मी तुमच्या दर्शनाला आलो आणि तुमचा दास झालो. काय झालो? दास. सर्व भावे दास झालो त्यांचा. आता तुमचा दास झालो म्हणे. अरे पण तू आहेस तरी कोण? आहेस तरी कोण? मी अंजनी पुत्र आहे म्हणे. अंजनी कुठं राहते? डोंगरात राहते. मग तिच्या पतीचं नाव मलाही माहित नाही. मग तो झालाच कसा? माझी आई सांगते म्हणे, गाडीनं जडप घातली, पिंड घेऊन चालली, तिच्या चोंचीतून सुटलं. हिनं तपश्चर्या करत असताना जुळीत आलं. राम प्रभू लक्ष्मणाला म्हणले हे आमचंच आहे, हे आमचंच आहे. आणि तिथे ओवी आहे, 5शी 5 मिळता. कारण 5 जण झाले. कोण कोण? हा, हे 5 जण एकच आहेत, एकाच गाभाच्या अवस्थेत. म्हणे 5ची 5 मिळता. आम्ही जर 5 जण एक झालो तर अशी मुष्टी होईल की एकाकाची 32 बाहेर काढू शकेल म्हणे. एवढं बल आमच्यात आलं. हनुमंतराय म्हणला बरं झालं, चला माझ्या राजाकडे तुम्हाला घेतो म्हणे. म्हणला आणि कोण राजा? म्हणे माझा राजा किष्किंधेचा आहे म्हणे. चला तुम्हाला भेट घालतो. तो राजा कसा आहे? मग कसं आहे म्हणलं तर यांनी सांगितलं तुमची जशी कथा आहे तशी त्याचीच कथा आहे. कोणाची? तुमची बायको राजा दशरथाला गेली, त्याची बायको तुम्हाला पाठायला वाल्यानं गेली. म्हणे तुम्ही दोघं सख्यच आहेत म्हणे. आता मग काय, तुम्ही त्याचं दुःख निवारण करा आणि त्यानं तुमचं दुःख निवारण होईल. आणि चला म्हणे. चला म्हणल्यानंतर रामप्रभू म्हणले चला जाऊ. आणि खरंच आहे मला दुःखाला माणसाने लवकर भेटतात. त्याला काही वेळ लागला. जवळ गेले, त्याचं दुःख मिटवलं. झाला, वालीचा वध केला. मला पुढे जायचं आहे लांब. वालीचा वध केला, याला राज्यगादी दिली. 6 महिने राहिले. चला म्हणे आमची शोध करा. हनुमंतरायांनी सगळे शोध केलं, सगळं केलं. दासत्व एवढं निभवलं महाराज. रामप्रभूचे शब्द आहेत हनुमंताबद्दल बरं का. शेवटचे युद्धाच्या प्रसंगामध्ये जेव्हा राजा दशरथाने युद्धाला आला ना, तेव्हा बिभीषणजी लढायला लागले. कोण लढायला लागले? बिभीषण. कशापैकी? एवढं जर कळालं तुमच्या मुखातून माझं कीर्तन सार्थक झालं. बिभीषण धैर्या रडायला लागले महाराज.
राजा दशानन समोर आल्यावर कशामुळे रडत होते? बघू तुमची बुद्धी. रामायण कधी झाले ऐकल वाचला नाही मी का दुसरी कोणाचं? विभीषणाचं ऐकलं नाही ना राजा रावणला. तुझं गले चुकले पंचायत म्हणून विभीषणचं ऐकलं नाही म्हणून दशानन ह्याला कशाला रडल? विभीषण नाही रडला. विभीषण का बरं रडत होतं मी सांगतो. ऐकतो आत्तर मित्र म्हणा. विभीषण याच्यामुळे रडत होता की राजा दशानन मायाई होता आणि राजा दशानन 5 घोड्याच्या रथावर आला होता युद्ध करायला आणि येत असताना त्याला रथावर होता आणि रामप्रभू कुठे होते? भूमीवर होते. म्हणून विभीषण रडायला लागले. रामप्रभू म्हणले तुला रडायला काय झाले? त्यानं म्हणले होते का म्हणले तू ऐकणेस म्हणून रडलास का म्हणले. त्याने रामाला विभीषण म्हणला मी त्याचं ऐकलं आणि एक दिवशी त्याला सोडलो तुमचा दात झालं त्याची चिंता मला नाही म्हणे. मला चिंता तुमची खावलेली म्हणजे का? त्याने म्हणले देवा खरं सांगू का? त्यानं 5 रथाच्या घोड्यावर बसून आलाय आणि त्यानं मायावी आहे म्हणे. कवा रथ उघडे नेलं कवा खाणे आलं याची असणारी चिंता मला माहिती आहे म्हणे त्याच्या बलाची आणि ती चिंता मला खावलेली आहे. तुम्हाला ना घोड्याचं रथ बी नाही ना रथच नाही तर घोडे कुठले म्हणे आणि तुम्ही रथावर बसलोच नाही. मला तेच चिंता लागली देवा. त्यावेळेस रामप्रभू म्हणते तुला खरंच सांगू का? अरे ते घोडे कशाचे म्हणे? ते रथ कशाचं? आमचं रथ लय मोठं आहे म्हणे. त्याने म्हणे कुठं आहे? ते रथ लय बलवान आहे म्हणे. आमचं रथ कोणाला जमत नाही म्हणे. आमचं रथ आम्हालाच माहित म्हणे. त्याने म्हणे आहे तर कसं? ते 5 घोड्याचं रथ आहे. आमच्या रथाला काम नाही, आमच्या रथाला क्रोध नाही, आमच्या रथाला दंभ नाही, आमच्या रथाला अहंकार नाही, आमच्या रथाला बल नाही. आमचं रथ कसं आहे सांग का? भीम रूपी महारुद्र वर्ज हनुमान मारुती. आमचा रथ मारुती आहे म्हणे. मारुती आहे म्हणजे देवा मारुती आहे कर पण हे रथ कसं आहे थांब तुला दाखवतो म्हणजे. आणि एका खांद्यावर लक्ष्मण दादा बसले आणि एका खांद्यावर रामप्रभू बसले आणि त्याला सांगितलं ते येवला ना याला भीती वाटलेली आहे त्याच्यापेक्षा तुला वर घेऊन जा अन्या वर घेऊन जा म्हणजे हा बाबा जय श्रीराम म्हणला आणि जे आकाशात कोणताच ओढला. विभीषण म्हणला रथ कुठे? रामप्रभू म्हणले विभीषण कुठे? त्यानं म्हणलं देवा दिसना गेलो असलं रथ आहे आमचं म्हणजे. हे रथ लय मोठं आहे म्हण बुद्धिवान रथ आहे म्हणे याला म्हण बरं बुद्धी दाभा एवढं त्याचं वर्णन केलेलं एवढं बुद्धी. आणि हे दास्यत्व निभावल्यामध्ये जीवनामध्ये म्हणून तर त्याला तुकोबाराने अनुभवायला सांगितलं बरं का. दास्यत्व पाय निकट हनुमंते केली आणि म्हणून देखील रामचरण. नुसतं चरण बघितला नाही, रामचरण राम दर्शन झालं याच्यातलं बळ नाही. दासत्वपणा निभावल्यामुळे त्याचं फळ त्याला काय मिळालं याचं जर उत्तर पाहायचं असेल तर 1 मिनिटात सांगतो. आता 1 मिनिटात. प्रत्येक गावात देवाचं मंदिर पाहिजे का भक्ताचं? देवाचं. कारण कोणाचं पाहिजे? देवाचं मंदिर. आता प्रत्येक गावात कोणाचं मंदिर आहे? भक्ताचं. कोण्या? हनुमंतरायाचं. मग देवाचं मंदिर नाही हनुमंताचं मंदिर का? कारण हनुमंतरायानं दासत्व केल्यामुळे रामप्रभूने हनुमंतरायाला सांगितलं कोणी माझी पूजा करेल न करेल पण तुझी पूजा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तर बघा तुम्ही गल्ली गल्लीला हनुम्याच आहे. रामप्रभू गायबच आहे. रामाला कोणी बघण्याच गेले फक्त अयोध्या म्हणजे की आठवलं पण गावात हाणण्याशिवाय गल्लीत हाणण्याशिवाय आठ नाही मारत. एका गावात 5-5 मंदिर आहेत कोणाची आणि रामाचा पत्ताच नाही. का सांगतो मी याला एकच कारण दास्यत्व केल्यामुळे त्या दास्यत्वाचं फळ त्याला चंद्र सूर्य राहीपर्यंत प्राप्त झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात असं जर दास्यत्वपणा केला तर त्याला विष्णूची पूजा केल्याचं पुण्य आहे. म्हणून हेची विष्णूची पूजा. एक लक्षात झालं. आता दुसरं सांग. पहिलं सांगितलं दास्यत्व करा, दुसरं काय करा सांगितलं ना. दास्यत्व झालं ना पुढचं प्रश्न सांग. हा नाही गेलो ना म्हणजे पाठ नाही तुम्हाला मिळालं. स्वामी दुसरं कोणतं आहे? गुरु भक्ती. आपण श्री गुरुची सेवा केली पाहिजे. कोणाची? श्री गुरुची. ऐका आता हे ग्रंथच
गुरु सेवेचं आहे, खऱ्या ग्रंथाची सांगत आहे. मग दुसऱ्याचं कशाला खाऊ? आता खिरभात खाल्लं मग पुढचं मी त्याच खाऊ ना. आजची खिरभात त्याचीच होती का नाही? कोणाची? गुरुचे. कोण्या? बाबाचं नाव घेतो, नवनाथ गुरु. राजूचं का दादाचं? कोणाचं घेतो? या तिघाचं बी नाही. नवनाथ सांगत आहे म्हणून जेवायला आहे. हे काय आम्हाला उद्या घालतील काय? कशाला आलो राम राम बाहेर तो म्हणायची वेळ आहे. आज ते नवनाथ सांगत आहे म्हणून आपल्याला एवढं खुशीनं वाटले. म्हणजे आजचा अन्नदान कोणाचं आहे? नवनाथ. मग इकडं तिकडं आपण कशाला जाऊ? त्याच्यातलंच थोडस खाऊ. आणखी खिरभात खाल्लं मग त्याचं खाऊ थोडं आहे का? नवनाथामध्ये थोडस लक्ष द्यावं लागेल. नवनाथामध्ये पहिलं शिष्य कोण आहे दत्तात्र्याचं? मच्छिंद्र. पण पहिलं नाव कोणाचं येते? गोरखनाथ. कसं फरक असला आणि पुन्हा आहे का? वारकरी संप्रदायामध्ये मोठे निवृत्ती नाहीत का ज्ञानोबा आहेत? नाव कोणाचं येत आहे? एवढं सांगितलं गुरु सेवा. गुरु सेवा केली गुरु सेवा. कारण बघा तुम्ही गुरु सेवेचं बल सांगत असताना ज्ञानोबा सांगतात श्री गुरु सारी का इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबाराणी निवृत्तीनाथाला असं का म्हटलं? एक प्रसंग समजून येतो त्यांच्यावर. एक छोटासा प्रसंग. जेव्हा ज्ञानोबा तुकोबाराय तीर्थयात्रा करायला निघाल्यानंतर नेवासा गावापाशी आले. नेवाशाला कोणी गेलं? तुम्ही कोणाचं मंदिर आहे? नाही गेलता म्हणून विचारलं बरं का. नाही मी सांगतो की जर कोणीच मी गेलो नाही म्हणले असते तर तुम्ही कशाला आलो एवढं म्हणजे सांगतो. तुम्ही गेलो म्हणलं ना. कोणाचं मंदिर? अजून बाजूला त्या स्वामींचं आहे. त्या नेवासाला मूळ मंदिर आहे मोहिनीचं. मूळ मंदिर आहे मोहिनीनाथाचं. आणि सेकंड मंदिर आहे जे तिरुपतीला खाली आहे बघा, पद्मनाथ. म्हणजे शय्यावर झोपलेला, शेषेवर झोपलेला हे मूळ मंदिर आहे तिथे. तुम्ही ही गेलोच नाही आता याचा. म्हणून तर इतिहास वाचल्याशिवाय जाऊ नये, गेल्याशिवाय बघितल्याशिवाय येऊ नये हे सिद्धांतच आहे. म्हणून तर वाचल्याशिवाय कुठली यात्रा करणं अवघड आहे. तिथं मोहिनीचं मंदिर आहे. आता मोहिनीचं मंदिर का झालं तर मी सांगत बसत नाही. मोहिनी म्हणजे भस्मासुरासाठी प्राप्त झालेलं विष्णूचं रूप. कळाला? भस्मासूर शंकराच्या पाठीमागे लागला मारण्यासाठी. त्यावेळेस भगवान शंकर विष्णूचा दावा केली. विष्णू परमात्मा मोहिनी रूप धरली, भस्मासुराचा वध केला. वध केल्यानंतर भगवान म्हणायला लागले शंकराला, आता मी कसं करू? म्हणे मृत्यू लोकांत त्याची छाया ठेवू. म्हणून मृत्यू लोकांमध्ये मोहिनीनाथाचं मंदिर तिथे आहे. भगवान विष्णूचं मोहिनी रूपाचं एक. आणि दुसरं आहे महाराज तिथं भगवान विष्णूचं, म्हणजे तेच सह्या केलेलं तिथं. मग याचं कारण काय? मग हे मंदिराचं दर्शन करायला हे गेले होते.
या देवाचं दर्शन करायला हे गेले होते ज्ञानादी संत महाराज त्या काळात. आणि दर्शनाला गेल्यानंतर ज्ञानोबा छिन्न भिन्न झाले. दर्शन घेतले, मोहिनीनाथाचं दर्शन घेतलं, विष्णू भगवान निद्रस्त असलेल्या भगवंताचे दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान ज्ञानोबा तिथं चिंतातूर झाले. चिंतातूर झाल्यानंतर निवृत्तीनाथाने ज्ञानोबाला प्रश्न केला, ज्ञाना एवढं टेन्शन काय आले आपल्या भाषेत? नाही तर तेव्हा टेन्शन शब्द होतो मला माहित नाही बरं का. एवढे चिंतातूर तुम्ही का झालात? कोणती चिंता तुम्हाला सतवायला लागली? दादा म्हणे खरं सांगू का, मला एकच चिंता आहे म्हणे, या जगाची चिंता लागली. कोणाची? जगाची. का? कारण संपूर्ण जग अंधकारामध्ये आहे. आणि संपूर्ण जग अंधकारामध्ये असल्यामुळे या जगाला प्रकाश कसा देता येईल आणि यांचा अंधकार कसा नाश करता येईल. आता अंधकार म्हणजे अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, पुन्हा सांगू जातो. आणि यांना कसं ज्ञान देता येईल याची मला चिंता पडली. काय सांगू जाऊ का? शास्त्र दृष्टीमध्ये ज्ञानोबाच्या अगोदर 1200 शतकाच्या अगोदर या जगामध्ये कुठलाच ग्रंथ दुसऱ्या भाषेत नव्हता. एकच भाषेत होता. कोणत्या? संस्कृत मध्ये. दुसऱ्या भाषेत ग्रंथच नव्हता महाराज. आणि खरं सांगून जाऊ का, या भारताची भाषाच संस्कृत आहे. बरंच जण हिंदी म्हणतात, चुकीची कल्पना आहे. भारताचीच नाही, या जगाच्या पाठीवर 256 देश आहेत, छोटे छोटे सोडून. तर 256 पेक्षा 158 देशावर संस्कृत भाषा चालते. 158 देशात संस्कृत भाषा चालते. मग ते संस्कृतीमध्ये असणार, कारण वेदशास्त्र पुराण हे सगळे संस्कृत मध्ये होते. त्यावेळेस संस्कृतीवर बलबल्यपणाचं जर होतं तर ते संस्कृत भाषा आपल्यासारख्याला येत नव्हती. मी तर खरं सांगून जाईल, ज्ञानोबा तुकोबा जर आले नसते तर आम्ही टाळच घेतलो नसतो. ते जर आले नसते तर आम्ही कीर्तन केलो नसतो. आणि ते जर आले असते नसते तर आम्ही कीर्तन सुद्धा ऐकलं नसतो. हे ज्ञानोबाचे तुकोबाचे आपल्यावर उपकार आहे, पण आपण जाणत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. ज्ञानोबा त्या काळामध्ये म्हणायला लागले, दादा या जगातल्या लोकांना ज्ञान हे अज्ञान पण झालेलं आहे, कारण यांना संस्कृत कळत नाही, त्याच्यामुळे हे अज्ञान अवस्थेमध्ये चालले. मग ज्ञाना तुम्हाला काय वाटते? त्या संस्कृतीवर मला टीका करावी वाटते. त्या संस्कृतीवर मला टीका करावी वाटते. पण यांना काय अवघड आहे? ज्या खांब्याला तुम्ही टेका दिलात ना, आता बघ तुझे म्हणलास ना, आता ज्या खांब्याला तुम्ही टेका दिलात ना, तिथंच तुम्ही आता त्या संस्कृतीची टीका करा. करा सुरुवात म्हणे, करा सुरुवात म्हणल्यावर ज्ञानोबा म्हणले, देवा तसं नाही का, तुम्ही या पुढे म्हणे, तुमचे चरण मला द्या. आणि मला चरण द्या म्हणला तर निवृत्तीनाथ म्हणले, कशाला? दर्शनाला. तर निवृत्तीनाथ म्हणतात, आत्ताच मोहिनीनाथाचं दर्शन घेतलंस ना, आत्ताच तुम्ही भगवंताचं विष्णूचं दर्शन घेतलं ना, आता माझ्या दर्शनाची काय गरज आहे? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात, राजयाची कांता, मी एवढ्या मोठ्या राजा श्री गुरु निवृत्तीनाथांची कांता आहे, मग मला त्या देवाची काय गरज आहे? आणि म्हणून मला त्यांची गरज नाही, श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा. तुम्ही एवढे सामर्थ्यवान माझ्या पाठीमागे असताना मी दुसऱ्याचा आचार घेत नाही, मी तुमचाच कृपा जर झाली तर. म्हणून निवृत्ती कृपे ज्ञान देवे, कारण निवृत्तीनाथाच्या कृपेनं ज्ञानोबरायांनी त्या संस्कृतीची टीका केली. आणि ती टीका करत असताना काहीच केलेलं महाराज, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी केली. बस मला जास्त सांगायचं नाही. मला काय सांगायचंय की ज्ञानोबराय निवृत्तीनाथाला सोडून बाजूला जात नव्हती, म्हणून निवृत्तीनाथापेक्षा ज्ञानोबरायचं बलवलं होतं. एक आता ज्याचं खातो त्याच मच्छिंद्रनाथाचं. नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथाचं पहिलं नाव काय येतो त्याचा एकच इतिहास आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये मच्छिंद्रनाथानं गोरक्षाच्या वचनापासून बाजूला गेले नाही. जे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाच्या वचनापासून बाजूला गेले. वचनापासून म्हणजे काय? श्री गुरुसाठी आपलं शरीर जरी गेलं तरी चालतं, पण श्री गुरुची इच्छा पूर्ण करणं हे मच्छिंद्रनाथाचं शिस्त. आता याला पाहत असताना एक अध्यायच आहे. भिक्षा मागायला गेले, 5 वडे दिले, ती भिक्षा आणून ठेवली. मला पुरा इतिहास सांगायचा म्हणून मी एका मिनिटात सांगायला लागलो. भिक्षा दिल्यानंतर मच्छिंद्रनाथाने आनंदानं भिक्षा सेवन केली, पण उग सहज त्या मच्छिंद्रनाथाने गोरक्षाच्या मुखाकडे बघितलं. गोरक्षाच्या मुखाकडे बघितल्यानंतर गोरक्षाला
कळालं माझ्या गुरुची भूक आदुरी आहे, त्याला म्हणतात गुरु, त्याला म्हणतात आम्ही गुरु बी अजिगळ शिष्य बी डायरेक्ट बोलणार महाराज, मला भीतीच वाटणार ना काही, कारण आमची अवस्था तशी आहे ना महाराज. आपण गुरुला कधी जाणलं पाहिजे, आपल्या श्री गुरुला आपण काय जाणलं पाहिजे याचं लक्षण आहे मला. नुसतं मच्छिंद्रनाथानं बघितलं डोळे भरून, गोरक्षाला कळालं की माझ्या गुरुला आणखी एक वडा पाहिजे होता. एकच वडा, वडापाव नाही, वडा पाहिजे होता. एवढं लक्षात आल्यानंतर पुन्हा त्या ब्राह्मण करायला गेले आणि पुन्हा टाकली आवाज, भिक्षा दे. एवढं म्हणण्याबरोबर बाई म्हणली आवाज पहिल्याचाच आहे. बाईच्या लक्षात राहतं माणसाच्या राहण्या या जीव डोसके गुटखा खाऊन माणीचे खाऊन पराग खाऊन आऊट झालेले. बाई म्हणली आवाज तर त्याच आहे म्हणे, आणि पडत आले म्हणे, बघूया चाली म्हणली. धावत आली, बघितलं त्यानंच, बाळा तूच आहेस रे म्हणे, आत्ताच दिली होती. आई बरोबर आहे म्हणे, तुम्ही दिला होता माते, मी घेऊन गेलो, पण खरं सांगू का माझ्या गुरुची भूक आधुरी राहिली, एकच वडा द्या म्हणे. काय द्या? एकच वडा. तिनं दिलं पाहिजे होतं, पण तिनं सहज म्हणली, माया तिथं होती. अरे गुरुचं नाव पोट भरणारी, तव्हापासून शब्द आहे, गुरुचं नाव सांगून पोट भरणार, तव्हापासून तेच कथा आहे. नाव गुरुचं पण पोट आकुलं महाराज. योगायोगानं तिनं म्हणले माय मी त्यातलं नाही गाई, आणि तू भिक्षा दे. तिनं म्हणले मी भिक्षा देईन, पण मला काय द्यायची? तिनं म्हणलं तू किती द्यायला तयार आहे. तिनं म्हणली लईच जोरात बोलणारी म्हणजे सहज मुखातून म्हणली, बाळा एक डोळा काढून दे, तुला 2 वडे देतो. काय काढून दे? एक डोळा काढून दे, तुला 2 वडे देतो. त्यानं म्हणलं आई तू एकच वडा दे, मला एक डोळा देतो. तिनं म्हणली नाही 2 देतो. तिनं आण तर आण म्हणले. हिनं आणाय आधी गेली. आता नाथपंथी असल्यामुळे काही साधनं जवळ राहतात मला, त्याने ते जवळचं साधन घेतलं आणि असा बोट लावला, गुगळला, बाहेर डोळा काढून धरला. धरल्यानंतर तिने भिक्षा घेऊन आली. आल्यानंतर बघितली, बाळ्या वर बघितला, डोळ्यात डोळाच नाही ना, मला रक्त निघायला लागलं. बाई म्हणले डोळा कुठे आहे ओके म्हणे. तिनं म्हणली बाळ्या खरंच गुरुचा शिष्य आहेस रे म्हणे तू, वड्यासाठी डोळा? तिनं म्हणलं माय मी काय जगातला पोट भऱ्या नाही म्हणे, मी गुरुचा दास आहे, हे घे डोळा. तिनं म्हणले डोळा नको बाळा, हे घेऊन जा. त्यानं म्हणलं आता कसं करू? घेऊन जा म्हणे घरला, गुरुला पोटभर जीव घाल, तुझी इच्छा झाली तर मला तुझा आशीर्वाद दे, पण डोळा नको म्हणे. गेला महाराज आणि गेल्यानंतर डोळ्याला जाता जाता पट्टी बांधली, आणि पट्टी बांधल्यानंतर आपल्या गुरुपाशी गेले. गुरुला रक्त दिसेल म्हणून रक्त पुसून टाकलं, पट्टी बांधली, गुरुला झोळी ठेवली समोर. गुरुने 2 वडे घेतले, पण गुरु म्हणले गोरक्षा तुम्हारे आंखों को क्या हुआ? त्यानं सांगितलं कचरा गया, धूल गई है, मट्टी गई है. त्याने म्हणले पण डोळ्याला तुझ्या माती लागलं, कचरा गेला, मग डोळा का बांधला सांग? त्यानं म्हणलं देवा तुम्ही जेवा पहिले, पोटभर तुमचं जेवण होऊ द्या, झाल्यानंतर मी सगळं सांगतो. पण मच्छिंद्रच होते, ती बी साधेच गुरु नव्हते. त्याने म्हणले जोपर्यंत तुझा डोळा मला दाखवत नाही तोपर्यंत मी घास खाणार नाही. याने म्हणले तू तुम्ही खाल्ल्याशिवाय मी. शेवटी मच्छिंद्र गोरक्षच होते, अधिकारी होते गुरु. त्यांनी सांगितलं आग दिखाव, डोळं काढलं महाराज पट्टी, तर काय मध्ये डोळाच नाही. त्याने विचारलं गोरक्ष डोळा कुठे आहे? येत आहे म्हणे. आणि त्याने घेतलं महाराज, ते गुरु होते, सामान्य नव्हते, अधिकारी होते. घेतलं लावलं डोळ्याला जसंच तसा. आनंद झाला ना गोरक्षाला. गोरक्ष म्हणले खाना वडे. म्हणजे एक डोळा का काढला होतास? म्हणे त्या बाईनं तुम्हाला वडे मागितल्यानंतर अशी अशी निंदा केली आणि एक डोळा मागितले, मी काढून दिलं. मग तू काय दिला का नाहीस? तिनं म्हणली बापू डोळा घेऊन जा, पण आशीर्वाद दे. मग तू काय आशीर्वाद दिला? गुरुजींना विचारलं. तिनं वडे कशा पाय केली होती? तिनं उद्यापन केली होती म्हणे. कोणत्या? पिंपळाच्या झाडाची सेवा केली होती, नारदाचं ऐकून. कोणाचं? नारदाचं ऐकून. कशा पाय? ती पिंपळाची सेवा करत होती. नारदाची भेट झाली म्हणे तिला, आणि भेट झाल्यानंतर नारदाचं दर्शन घेतले. नारदाला विचारले, नारदा मी एवढी या विष्णू भगवंताची सेवा करते, पिंपळ म्हणजे विष्णू, एवढी सेवा करते, पण माझ्या पोटी एकही संतान नाही. जा ना तू वैकुंठात जातोस, त्या देवाला विचारून माझ्या पोटी संतान आहे का नाही. त्यावेळेस नारद वर आला होता म्हणे, देवाला विचारला म्हण
देवानं सांगितलं तिच्या जीवनातच संतती नाही आणि म्हणून नारदानं सांगितलं म्हणून तिने त्या व्रताची उद्यापना केली आणि मी ते ओढे आणलो होतो म्हणे. मग एक कर, तुझी काय इच्छा आहे म्हणे. गुरुजी तुमची काय? मी तिला 6 पोराचा आशीर्वाद दिला. बोल मच्छिंद्रनाथानं. गोरक्ष म्हणला तुम्ही सांग मी 5. तुम्ही काढा ग्रंथ वाचा जरा बारकाईनं. 11 पोरं झाले तिला 11. ज्यानं देव सुद्धा तिथं नोंदणी ठरला. देव नाही म्हणला होता पण मच्छिंद्र गोरक्षाच्या आदेशानं देवाला सुद्धा त्याच्या पोटी संतान द्यायला लागलं. एवढं गोरक्षाचं बल होतं. कशामुळे? कारण देव गोरक्षाने गुरुपेक्षा आपलं बलत्व निर्माण केलं होतं दास्यत्वपणातून गुरुच्या. म्हणून तुकोबारा म्हणतात गुरु सेवा केली पाहिजे आणि गुरु सेवा केलो तर शेची विष्णूची महापूजा अनुभव तुझा नाही. आणि शेवटी तुकोबाराने सांगितलं बाबा आपल्या जीवनामध्ये आपण पितृऋण केलं पाहिजे. कोणतं? तुमच्या पण बापाला लाता घातल्या बरोबर आणि घातले नाहीत मोठे घाल म्हणून असं करू नका, असंच करा. दोन्ही चांगले धोत्र मिसळून टाळ घेतलं तर जोऱ्यातच बोलवलं तुम्ही. आम्ही जर आम करत आलो असतो तर मग म्हटलं पाहिजे होतं मला तिकडे जायचं नाही. आहे का? शास्त्र सांगतं देव पूजा करण्या अगोदर आपल्या आई वडिलांची सेवा केली. कोणाची? आई वडिलांची. कुठल्या बरोबर आहे? बापाच्या पाया पडलं पाहिजे. संध्याकाळी आईच्या आणि बापाच्या पाया पडलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं आपण ऐकलं पाहिजे. आपल्या आई वडिलांचं आपण ऐकलं पाहिजे. ऐका, हे शास्त्र मदत आहे. रामप्रभूनं कोणाचं ऐकलं? मला एवढंच सांगा बस. कोणाचं? आई बापाचं. बरोबर. कोणी आईचं? काय ऐकायचं? काय ऐकलं? वनवास. रामप्रभू सुंदरसा असा पोशाख धारण करून, रेशमी पोशाख धारण करून कैकेयीच्या अंमलात गेलेल्या आईला म्हणायला लागले, आई आता उद्या सकाळी माझा राज्याभिषेक होणार आहे बरं का, तो आशीर्वाद द्यायला राहा बरं का म्हणून सांगाय गेले. पण हेनी जाण्या अगोदर कुबुद्धी दिली. कोण? मंथरा. आणि मंथरा गेले तिने सांगितले कैकेयी येडे तेव्हा राम निघालाय, तो गादीवर बसल्यानंतर त्याची दाशी होणारच नाही. तिनं म्हणली माझा मुलगा खरंच होता मला रामावर प्रेम होतं कैकेयीचं. तिनं म्हणली तुझ्या थोबाडे देईल मंत्रीला म्हणलं अरे ते माझा मुलगा आहे आणि तो गादीवर बसला तर मला अभिमान आहे. हिनं सांगितले येडे अभिमान तुला कुठलं त्या कौशल्याला येतं, तुला काय बी येत नाही. खूप बुद्धी शिरवली होती आणि शेवटी तिला वनवास मागे लागला. आणि रामाला तिने एकच म्हणली, रामा एवढा आनंदीनं पुढे माझी एक इच्छा पूर्ण करशील का? रामाने म्हणजे काय इच्छा आहे? काही नाही, तू वनवासाला जाऊन भरताला गादी मिळावं बस. रामानं सांगितलं आई तुझी इच्छा आहे ना? नो डाऊट. चाललो वनवासाला. कसं जाऊ म्हणले? वनवासाला कसं जाऊ सांग. सांग म्हणल्यावर काही मातेला काहीच माहित नव्हतं. ही खूप बुद्धी तिथं होती. तिनं सांगितले वनवासाला जाताना रेशमी कपडे लेवायचे नाहीत, चप्पल लेवायचं नाही, स्वर्ण अलंकार लेवायचे नाहीत, मोकळे केस सोडायचे नाही, वलक धारण करायचं, केसाला दूध लावायचं, बिगर चप्पलचं गावात हिंडायचं, सोयऱ्या दाऱ्याच्या गावाला जायचं, कुठल्या ऋषी आश्रमाला जायचं नाही. याचं नाव वनवास जा म्हणले. रामप्रभू तिथंच वस्त्र काढले तुम्हाला आणि तिथंच वलक धारण केलं. वलक म्हणजे दुसरं काही नाही, वलक म्हणजे केळीच्या झाडचे सालपट. म्हणून तर आताही केळीच्या झाडचे सालपट निघतात. असं बरोबर बघा तुम्ही, उगा साली निघतात त्याच्या पुरा गाभा संपून जाईपर्यंत सालच निघते, पण गावामध्ये सापडत नाही. त्याचं नाव वलक. आणि ते लेवा लगे रामप्रभूने शिवकार केला, वनवासाला निघाले. पण जाता जाता म्हणले आपल्या मोठ्या आईची इच्छा करा. कौशल्य मातेच्या दर्शनाला गेले. कौशल्याचं दर्शन घेत असताना कौशल्याचं दर्शन घेतलं. तिला म्हणले रामा हे काय? काही नाही म्हणे, कैकेयीचं वचन आहे. तिला माहिती नव्हतं कैकेयीचं वचन आहे, पूर्ण कर बाळा. कैकेयीचं वचन आहे, पूर्ण कर बाळा. पूर्ण कर म्हणल्यानंतर कौशल्याला सांगितलं आई तिचेच वचन पूर्ण करायला मी वनवासाला चालू म्हणले. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आलं. तिला म्हणले येडे हे काय केला? म्हणले आईची इच्छा आहे, तू सांगितलीस कैकेयीचं आई वचन पूर्ण कर, आता तुझंही वचन पूर्ण करतो जातो म्हणे. तिथून पुढे असणार सौमित्रीच्या निघाले. सौमित्रीना बघितलं, जवळ गेला. सौमित्रीना म्हणलं राम काय हे काय केलं? काय नाही म्हणा, आई साहेब वनवासाला चाललो, कैकेयी मातेनं मला वनवासाला पाठवलं आणि माझा निश्चय झाले चालू. मग माझा ऐकायची का? ऐकतो म्हणे. काय करू नको, जात याला घेऊन जाऊ.
कोणाला? लक्ष्मणला घेऊन जा म्हणे. त्याला म्हणलं आई पण वनवास मला, पण तिचं ऐकलंस माझं बी ऐक की. म्हणून लक्ष्मणाला संघ घेऊन राहावं लागलं. आणि हे दोघं जात असताना तिसरी पुढे दारात उभा राहिली. कोण? कशापुढे? वनवासाला जाण्यासाठी. ऐकलं होतं त्यानं आणि वर्ग धारण केली होती सीता सांगण्याच्या अगोदर. आता तुम्ही म्हणा तिला कसं माहित? कारण ती पत्नी होती. कोणाची? रामाची. आणि पत्नीचं धर्म आहे, पतीला घरात कोणत्या अवस्था होल्या ते पत्नीला कळायला पाहिजे. आणि पत्नीला कळालं नाही पाहिजे तर पत्नीनं तसं वागलं पाहिजे. तिचं नाव आहे पतिव्रता. कसं परवा सांगू का? पतीची या मता अनुसोये तो पतिव्रता, नाहीतर व्रताच. कारण पतीच्या इच्छेप्रमाणे पती जिथं असेल तिथं पत्नी राहिली पाहिजे. सावली बरोबर तुकोबाराचं प्रमाण आहे. जिथं पती तिथं पत्नी राहिली पाहिजे. आणि पातिव्रतेचं धर्म म्हणजे पती ज्या संकटात असेल त्या संकटाशी तोंड देणं. म्हणून तिनं वलक धारण केली आणि वलक धारण करून सण्या थांबली. महाराज त्या केसाला वडाचं दूध लावलं आणि थांबली. रामानं डोळे भरून बघितले आणि रामप्रभूच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा रामप्रभू म्हणायला लागले, अगं तू सामान्य स्त्री नाहीस, तू जनकाची नंदनी आहेस, दशरथाची सून आहेस. तिनं म्हणली जनकाची नंदनी आहे बरोबर, दशरथाची सून आहे ते बी बरोबर आहे, पण तुमच्या अर्धांगणी झाल्यावर एवढं कोण म्हणते का? वेगळं निघा, वेगळं निघून काय संसार बघा. लगेच मला बरोबर आहे ना. मग तिला पतिव्रता म्हणत नाही. मी इकडे बघून म्हणलो तिकडं काय मला माहिती. ऐका, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. याला पतिव्रते धर्म नाही. पती जिथं असेल तिथं राहत असताना सीता मैया सांगितली, मी पतीचं वचन पालन करणारी आहे. तुम्ही वनवासाला निघाला तर मी निघालो. यालाच म्हणतात पितृ ऋण, मातृ ऋण. आणि या ऋणामुक्त होण्यासाठी राम वनवासाला गेले होते. म्हणून त्यांची एवढंच नाही, पुढे एकच सिद्धांत सांगताय. परशुरामानं अख्खं जग जिंकलं आणि जग जिंकल्यानंतर दर्शनाला गडावर आले, माहुरगडला. आणि गडावर आल्यानंतर पिता परशुरामाच्या वडिलाचं नाव सांगा. मला येणं मोगडे येते जगदार. हा कोणाचं नाव? बरोबर. माझं बघून बरोबर. परशुरामाच्या बापाचं नाव, आईचं नाव धन्यवाद रेणुका. परशुरामाने जग जिंकल्याला आले. आल्यानंतर पित्याला वंदन केलं. बाबा मी जग जिंकून आलो. बाप म्हणला माझ्या डोळ्याच्या आडवं जिंकून काय फायदा? तुझं जिंकलास ना, मला आनंद झाला पाहिजे. आणि खरंच आहे, पुत्राच्या विजयी पिता सुखावतच आहे. मुलगा जर चांगला होत राहिला ना, बापाची अशी छात्री फुगून येते. आणि मुलगा जर ढीम झाला ना, बापाचा असा कुळकुळ होतो. म्हणून म्हणले तू डोळ्याच्या आडवं जिंकलास, माझ्या समोर काही जिंकशील का? तुम्ही म्हणलेलं जिंकून, तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार. म्हणलं बाप म्हणा उडव बाईचं शिर. कोणाचं? आईचं शिर उडवून टाक, रेणुकेचं शिर उडव. यानं म्हणलं आता उघड्या पापच आहे. आईला मारणं, पण त्याला माहिती होतं माझं बाप सामान्य नाही. पुत्राला माहिती होतं बाबा तुमची इच्छा आहे ना, उडू ना. हातातलं तरवळ काढून रेणुकेचं शिरच उडवलं. ते शिर जाऊन तळ्यात पडलं. तिथं खाली आहे, मावळला जाऊन बघून या. शिर पडलं. पडल्यानंतर शिर बाजूला गेल्याबरोबर तलवार घेतला, बापाच्या जवळ आला. मावाला म्हणला हे घ्या तलवार. आईचं शिर उडवलो, पाया पडतो. मग बापानं म्हणलं बाळा बस, माझी इच्छा पूर्ण केलास, तुला काय पाहिजे म्हणून, तुला काय पाहिजे? त्यानं म्हणलं माझी आई मला पाहिजे. म्हणजे इतिहास आहे, माझी आई मला पाहिजे. म्हणून मी शिर आणलं आणि पुन्हा तिला ठेवलं. मग ते चिटकलं गेलं म्हणून तिला देवी रूप दिलं. तेव्हा रेणुका मातेचं मंदिर झालं. हे इतिहास आहे त्याचा. म्हणजे पण हे झालं कोणामुळे? पितृऋणामुळे, म्हणजे पित्याचं ऐकल्यामुळे. म्हणून सिद्धांत तुकोबा म्हणतात असं जर तुम्ही पालन केलात आणि मग देवाची पूजा केलात तर ह्याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठ्ठल.
पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा जगद्गुरु तुकोबाने सांगतात हे चार तत्व सांभाळले पाहिजे जीवनामध्ये आल्यानंतर पहिलं आपल्या जीवनामध्ये दासत्व झालं पाहिजे, दुसरं आपल्या जीवनामध्ये गुरुसेवा केली पाहिजे, तिसरं आपल्या जीवनामध्ये पितृवचन पालन केलं पाहिजे आणि चौथं पातिव्रत्य धर्म सांभाळलं पाहिजे. हे चार धर्म सांभाळून तुम्ही जर जीवन जगलात तर विष्णूची पूजा केलेलं पुण्य आहे. पण हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोबा. पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या दोन चरणामध्ये सांगते एक शिला सांगायचे माझी सेवा सांगायची. जीवनामध्ये माणसानं कधी पातिव्रत्य धर्म खोटापणाने बोलायचा नाही. एक प्रसंग महाभारतामध्ये याच्या सांगत तुमच्या कानावर कवा गेला असेल न गेला असेल, गेला असेल तर पुनर्वर्ती करतो, नाही गेला तर लक्ष देऊन ऐका. 5 पत्नीची पत्नी होती. तिचं नाव काय? द्रौपदी. 5 पत्नीची पत्नी होती. तिला पातिव्रत्य धर्म सांभाळत होती. आणि पातिव्रत्य धर्म आता लई जणांना प्रश्न पडतो, 5 पती असताना कसं धर्म पातिव्रत्य धर्म सांभाळत होती. पण एक दिवशी तिच्याकडून पातिव्रत्य भंग झालं. काय झालं? भंग झालं. भंग झाल्यानंतर भगवंताला सहन झालं नाही, देवाला सहन झालं नाही. देवाने म्हणले सगळेचे सगळे चला म्हणून वनात वनभोजन करायला चला. आता आपण जातो ना सरीला वनभोजन करायला, गार्डनला, तसं वनभोजन करायला चला म्हणे. वनभोजन करायला चला म्हणल्यानंतर सगळेच निघाले ना, धर्म, नकुल, सदेव, भीम, अर्जुन, आणि निघाले भगवान परमात्मा, द्रौपदी, हे सगळे निघाले. वनामध्ये जेवायला गेले, जेवायला बसले. जेवण सुरू झालं. जेवण सुरू झाल्यानंतर भगवान परमात्माच होता तो, चतुरा तो जगाचा मालक होता महाराज. ते काय सामान्य आहे का? जेवत जेवत उभं जेवलं नाही. जेवत जेवत म्हणलं अरे कोण कोण या जगतामध्ये खरं वागले सांगा. धर्मराजा म्हणले मी खरं वागलो.
नकुळ सदैव अर्जुन आणि असणारा भीमदादा सगळ्यांनी सांगितलं देवा आम्ही खरं वागलो. बघा खरं वागलो का? हा खरं वागलो म्हणे. द्रौपदीला विचारलं तुझं कसं आहे? तिनं म्हणली सगळ्यात खरं मीच वागलो. आज बायको पतीची मी एकटी पत्नी आहे, माझ्या एवढं कोणीच पतिव्रत धर्म सांभाळत नाही, मी एवढी पतिव्रत आहे. देव म्हणले जेवण झालं का? झालं, बसा म्हणे. आता बसा म्हणल्यानंतर ये करा म्हणे, परीक्षा करूत का आपण? परीक्षा करूत का? देवा म्हणे परीक्षा, हा करा करा म्हणले. करा म्हणल्याबरोबर महाराज देवानं सगळ्याला सोडून द्रौपदीला धरलं झालं. द्रौपदी परीक्षा करायची का? ह्या करायची. हे बघ म्हणे की ज्या झाडाखाली बसले होते ते झाड होतं जांभळीचं. कशाचं? जांभळीचं. नीट लक्षात द्या, मी जे बोलतो ते फक्त इतिहास ठेवतो. जांभळीचं झाड होतं आणि भगवंताने ते फांदी हलवली, जांभळ पिकलेलं पडलं खाली. भगवंताने धरला हातात आणि द्रौपदीला सांगितले हे घे तुझ्या हातात, घे तुझ्या हातात. तू जर पूर्ण पतिव्रता धर्म पालन केले असतील तर हे जांभळ लावून चिटकव बरोबर. आता देव चिटकव. तिनं म्हणले मला काय संशय, हातात पाणी घेतले भगवंताचं धावा केले. म्हणजे देवा हे बघ म्हणे, हे बघ म्हणल्यावर ते जांभळ गेला ना महाराज. गेल्यानंतर टाळ्या वाजू आली पण चिटकणीच्या अलीकडे खाली येऊन पडलं खाली. द्रौपदी थंडगार झाली ना महाराज, बर्फच झाली तिथं. पतीला टाळ्या वाजवत होते, हे जवळ गेलो फांदीला चिटकायला पण धडकण्या खाली पडलं. पडल्याबरोबर भगवान काहीच म्हणले नाही. द्रौपदी जांभळ खाली आले बघ, द्रौपदी जांभळ खाली आले बघ, आठवण कर. तिनं म्हणली देवा केलंच नाही बघ, आणि एक बार बघ. देवा हल्लू सांगू की जोरात? तुझ्याच पती सांग, तुझ्याच पती सांग. जांभूळ परत जाऊन चिटकत नाही म्हणे, सांग खरं सांग, तू खरं सांग. म्हणल्यानंतर तिने सांगितलं देवा खरं सांगू का? एक चूक झाली म्हणे माझी. कोणती? सांगतो ऐका. एक दिवशी काय झालं, मी केस वाळवण्यासाठी गच्चीवर होते आणि गच्चीवर असताना मी केस वाळवत होते आणि खालून कर्ण चालला होता. कोण चालला होता? कर्ण चालला होता. ते जात असताना उगम मनात म्हणले त्या पाचामध्ये ह्याने पाहिजे होता. एवढं सुंदर त्याला पाहून त्या पाचामध्ये येणं राहायचं होतं. एवढंच म्हणले देवा याला सोडून काहीच म्हणलो नाही, आता घेऊन ये जांभूळ. ते जांभूळ गेलं उरपाटी चिटकलं ना मला, लगेच पाप परिहार दिल्याबरोबर. एवढं पातिव्रतेचं धर्मामध्ये बल आहे. मला काय सांगायचं आहे, म्हणून जांभळाला दोन्ही गुण तोडले. इकडून मी इकडून हे ते द्रौपदी मातेचं पतिवर्धन आहे. म्हणून जगतामध्ये देव पूजा करण्या अगोदर हे धर्म पालन केले पाहिजे आणि हे धर्मनीती पालन करून गुरुवार केलं की फायदा आहे. आता महिन्याला काल दत्त जयंती होती गुरुवारी. मी आता आमची तो मगाशीच बोलताना सांगितलं महाराज 65 किलोची खीर होती, 1 क्विंटल साखर होती, 35 लिटर दूध होतं, 1 किलो काजू बदाम घालून ती खीर बनली. असं खाया पाहिजे चांगलं. शहराने बाया गुरुवार आहे महाराज खीर बांधून द्या म्हणतात. गुरुवारला खीर कसं खाते? तिथं बसून खाय. तुम्हाला काय माहिती आहे, महिन्यातले गुरुवार आहेत म्हणे नवऱ्याला जीव घालून संध्याकाळी जेवतो. आता बरं नवरा आठवलाय, नवऱ्याला आणून बसतो माझी जीव म्हणलो. आमच्या गावातलेच होते, मी काय बोललो तू इथंच बस, तुझ्या नवऱ्याला आणतो म्हणून ते वरी बसवतो. त्याला उघडून ठरवून आणतो, दोघं जोडीनं बसा, मला पुण्य लागते म्हणून. लक्ष्मी नारायण लावलेलं लागते, तुम्ही दोघं बसून जेव्हा पुण्य लागते तुम्हाला दोघांना वाटतो. महाराज खरं सांगा का, सकाळपासून खाल्ली नाही हो खीर न पोट भरा, घरी चपात्या करून आता यांच्या गुरुवार कसे असतील बघू द्या. कसं येईल की लक्ष्मी पाहावं, कसं एकदा देव पाहावेल. म्हणून तवाच लिहून ठेवले महाराज की हे तत्व पालन केल्याशिवाय तुमची कुठलीच पूजा पावन नाही. म्हणून अशी पूजा तुमच्या जीवनामध्ये करा. म्हणून स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा ज्ञानेश्वर.
ब्रह्मानंद नायकाच्या चरणावर समर्पित करतो. भगवान ज्ञानोबराय तुकोबार यांच्या चरणावर समर्पित करतो आणि गुरु नवनाथांच्या चरणावर समर्पित करतो. एक सांगून जातो पुन्हा थोडे शब्द, माझा विषय बोलता बोलता राहून गेला. नवनाथ पारायण हे पवित्र पारायण, नवनाथ पारायण हे फल देणारं पारायण आहे. कोणाला दिलं असं न दिलं असं मला माहिती नाही, पण मला तर प्रत्येक वेळेस अनुभव आहे. राजूला माहिती आहे, मला कितीही संकट येऊ द्या, मला आलं संकट म्हणले की मी त्याला 2 दिवसात बरोबर करतो. कोणाला? नवनाथाला. नाही मारायचं आहे ना, सकाळी बसलो पारायण करायला, त्याला संकल्पनाच करतो, तुझ्यात बल असेल तर माझं हे कार्य झालंच पाहिजे. आणि मला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्या नवनाथ ग्रंथापासून 4-5 वेळेस मी पार केलं. 4-5 वेळेस संकट दूर झालेत मला. तुम्हाला फोटो वाटेल ते मागे महाराजांना चारोधाम यात्रेला घेऊन जायचं होतं. तिकीट बुक केलं, 4.5 लाख रुपये रिपोर्ट दिले होते मला, सगळे बुक करायला, रेल्वे सगळं बुक झालं. ऐन जायचं सगळं ठरलं. 3 दिवसावर सगळ्याचं काम झालं, सगळं झालं. मागून म्हणलं महाराज आपली तिकीट फेल हो गए, म्हणलं आपली तिकीटही नाही निघली, म्हणलं झालं. शेवटच्या टोकाला महाराज सगळे बॅगा भरून रेडी झालं. आता काय करावं, मला संकट पडलं. एकच केलं, मला विश्वास आहे आमच्या इथं भगवान दत्तात्रेय आणि गुरु नवनाथावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कधीही कीर्तनाला थांबत असताना सकारात्मक सांगतो. या गादीवर पाय ठेवल्याबरोबर पहिलं मंत्र म्हणतो, गोरक्ष जालिंदर चरपटे चौरंगी रेवनायक भरतरी भूम्या नवनाथ सिद्ध भगवान. पहिलं मंत्र म्हणूनच मी इथं गादीवर येतो. का? या गादीवरून कोणाच्या बापाची ताकद नाही आता हलवायची त्याला, कारण त्यांची एवढी कृपा आहे. म्हणून त्या नवनाथ ग्रंथावर एवढं बोलायचं फक्त एक आहे, ते ग्रंथ वाचत असताना विधीनं वाचवायचे. विधीनं. कोणाच्या घरचं अन्न खायचं नाही, आपल्या घरातलं बी अन्न खायचं, फल खायचे, फक्त फळं. आणि ते तिथंच बसून खाल्लं पाहिजे बाजूला. आणि अशा तत्वानं जर तुम्ही निश्चय केलात ना, सगळे कामं करतात. सगळे मी किती वेळेस पंढरपूरच्या कामात त्याचं फल केलंय. आत्ता तर दत्त जयंती दिवशी मी 1.5 दिवसात संपले त्याला. सकाळी कीर्तन रात्री करून आलो, पाठ्य बसलो तर दुसऱ्या दिवशी पाठ्यपर्यंत त्याचं माझं समाप्त. काहीच लागत नाही मला, पाणी पियाचं नाही, जागा सोडायची नाही, लग्नी येत नाही ना, माणूस उठत नाही, काही नाही. उगा माणसाचा हाव पण आहे. एवढी शुगर आहे मला, 350 पण आणखी कंट्रोल आहे. 350 आहे का नाही, 350 शुगर आहे तरी मला कधी आणखी त्रास दिली नाही बिचारी. ते त्याच बल आहे का नाही. आणि तिथं बसलं की मला येईच नाही. आणि आता मात्र येते. जरा कीर्तनाला उशीर झाला की लवकर पाऊस सोडत पडते, पण तिथं नाही. का सांगतो, हे गुरुचरित्राचं ग्रंथ हे नवनाथाचं ग्रंथ एवढं श्रेष्ठ आहे महाराज. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आणावं. संकट पडला असेल तर संकट निवारण करणारा सध्याच्या रिद्धिसिद्धी साधनामध्ये सर्वात बलवान म्हणजे तो ग्रंथ आहे. फक्त त्या ग्रंथाचं नियम मात्र कळलं. त्याला असणारं घरात कोणाला शिव द्यायचं नाही, त्याला पारायण चालत असताना बाहेरला हात प्रवेश द्यायचा नाही. कसा द्यायचा नाही माहिती का, तुला माहिती नसेल, नागिलीचे पानाचे वेल असते का नाही, नागिलीचे म्हणजे हाती पाला, या पानाच्या वेळेला निस्ता बाहेरच्या वारा लागला कोणाचा, जे रजस्वला झालेली स्त्री जर त्या वेलाच्या जवळ गेली तर पानं सुकून जातात. पण अलीकडे मानत नाही, तेव्हा आम्ही तर काय करतो, तिचा जर वारा लागला तर वेल सुकतं महाराज. एवढं डेंजर आहे. आणि तशा स्त्रीचा ह्याला जर स्पर्श झाला ना, आपले काम न बिघडत. म्हणून आपल्या घरात त्याला पवित्र ठिकाणी ठेवू. देवघरात चालते महाराज, कारण आपण देवघरात जात नाही. म्हणून देवघरात ठेवायला बंधन नाही, पण स्पर्श करायला बंधन आहे, कारण आपण ते तोड जात नाही. म्हणून ते ग्रंथ एवढं सिद्धांत आजही आहे महाराज. काही लोक डिजिटल लोक म्हणतात कागदात कुठं बल असे, कागदात कुठं बल, त्याला माहिती, त्याला माहिती कागदाचं म्हणजे त्या लोकांचं नाव माहित आहे. तुळशीरामाचं जाव आहे मोठं मच्छिंद्र, बरोबर महाराज. ते घरात होतं. नवनाथाचं ग्रंथ एक आणि करण महाराजची फोटो एक, 2च घरातून वाचले, बाकी अख्खं घर जोड गेलं. इमानदार हे साक्षी आहे, खरं साक्षी आहे. या 20 वर्षाखाली घरामधले सगळे कशामुळे जाळ लागला, गॅस सिलेंडर लीक झालं आणि ते स्वयंपाकाचं होतं त्याच्यामुळे 10-15 होते, ब्लास्ट झालं, बिल्डिंग पडली. पण त्या रूम मधले करण महाराजची फोटो आणि नवनाथ ग्रंथाला असं धक्का लागला, धक्का लागला. का? ते ग्रंथ बलवान आहे, ते ग्रंथामध्ये ताकद आहे म्हणे तेवढी.
आणि तेवढी ताकद आहे, पण त्याला नियमानं वागलं पाहिजे, नियमानं वाचलं पाहिजे, नियमानं तत्वानं. आणि असं आमचा राजू कितीही मेहनत असलं तरी दरवर्षी इथे येतो. त्यानं नाही तर बाबा नाही तर छोटे कोणी कवेना त्याचं पारायण करतात आणि त्याचं पारायण करून जीवनामध्ये संकटीतून बाजूला निघतात आणि त्याच्या निमित्त असणारे हे कीर्तन. आणि असंच चालवं माझं तर मत आहे. लय बोलवायचे नाही, छोटं सोडायचं नाही, लय बोलवायचं नाही, दुकान घालायचं नाही, पण दुकानातलं माल इकल्याशिवाय राहायचं नाही. आणि हे भगवंताची कृपा आहे म्हणून त्याच्यावर निष्ठा ठेवा, त्याची सेवा करा, त्याला पारायण करत जा. नाही जमलं पारायण, दर्शन घ्या, दर गुरुवारी त्याची आराधना करा. निश्चित त्या भगवंताची कृपा आपल्यावर होत राहील. असं सगळ्या जीवमात्माला ही कृपा व्हावी वाटत असेल तर जीवनामध्ये आपण आई वडिलांची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, सदाचारी जीवन जगा, दासत्व जीवन जगा. आणि आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचं ऐकत असताना, सद्गुरूचं ऐकत असताना देवाची कृपा होते. पातेवरती धर्म सांभाळत असताना देवाची कृपा होते. तीच देवाची कृपा म्हणजे ह्याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा असं तुकोबराय अभंगासाठी झालेली सेवा पुनश्च सर्वांच्या चरणाला समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला कोणही राहतो
Ah